पुण्यामधील सर्व कलाकार, तंत्रज्ञ, मित्रपरिवार यांच्या असलेल्या अडचणी आणि पुण्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती व्हावी यासाठी असलेलं कलाकारांचं मत आता थेट सरकार दरबारी मांडण्याची व्यवस्था करण्यासाठी कलाकारांचा स्नेहमेळावा पुण्यामध्ये उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला। यावेळेला उपस्थित कलाकारांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच उद्भवणारे प्रश्न लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे, भाजप सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्यासमोर व्यक्त केले। तर यावेळेला त्यांच्या समस्यांवर उपस्थित मान्यवरांनी उत्तर देऊन त्यांना मार्गदर्शन केले। पुण्याचा होणारा विकास, वाढती लोकसंख्या आणि वाढती कलाकारांची संख्या लक्षात घेता नाट्यगृहांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्याची गरज असल्याचं मत प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं। तर आपण सर्व कलाकारांच्या पाठीशी असून शासनाकडून जी गरज लागेल, जी मदत लागेल त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं मत संभाव्य भाजपचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले। तसेच येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त कलाकारांसाठी आपण काम करणार असल्याचं मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी न्यूज अनकटशी बोलताना व्यक्त केले। निश्चितच पुणे आणि परिसरातील असंख्य कलाकार म्हणजे आम्हाला अपेक्षा नव्हती की 2 दिवसाच्या याच्यामध्ये 1000पेक्षा जास्त कलावंत आज इथे उपस्थित आहेत। अनेक लोककलावंत असतील, नाटकातील कलावंत असतील, रंगभूमीवर कलावंत, चित्रपटातील सिरियलमधले कलावंत यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज त्यांनी आमच्या पुढे पाडले आणि त्याला निश्चित प्रवीणजी तरडे, मुरलीधर मोहोळ यांनी अतिशय चांगले समर्पक उत्तर दिले आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कलावंतांसाठी काय करता येईल त्या माध्यमातून आज त्यांनी सांगितलं।